नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। विदर्भामध्ये आज सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूर आणि गोंदियाला पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे विदर्भामध्ये आज सर्वत्र पाऊस होतोय, मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे विदर्भामध्ये आज सर्वत्र पावसाचा इशारा तर देण्यात आलेलाच आहे। चंद्रपूर आणि गोंदियाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, नागपूरमध्ये काय सध्या दृश्य आहे? आम्ही पाहतोय तुम्ही छत्री धरलेली आहे, जोरदार पाऊस सध्या होतोय। कधीपासून साधारण पाऊस सुरू आहे आणि काय एकूण परिस्थिती आहे? नागपूरला पहाटेपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय आणि उर्वरित विदर्भात बऱ्याचपैकी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। म्हणजे अमरावतीपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पूर्व विदर्भाशिवाय। सर्वत्र पावसाचा जोर आहे। वर्ध्यामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे, गोंदियामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे आणि चंद्रपूरमध्ये पाऊस सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरणांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। त्यामुळे इथून पुढे होणारा पाऊस धरण पूर्ण भरतील आणि त्यानंतर जेव्हा पाणी सोडण्यात येईल त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। पण आता जो पाऊस दिसतोय तो पावसाची रिपरिप सुरू आहे। एखाद दुसरी सर मोठ्याने येत आहे आणि जसं आता मनीश्रींनी सांगितलं की 2005 मुंबईला जो पूर आला होता 2005चा, त्याच्या आठवडी मलाही आता त्यामुळे स्मरणात आल्या। केवळ मुंबईच नव्हे तर रायगडला सुद्धा मोठं नुकसान झालं होतं आणि आता सुद्धा विदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने 7 आणि 9 जुलैच्या दरम्यान पाऊस झाला होता आणि तेव्हा बऱ्यापैकी पूरस्थिती निर्माण झाली होती विदर्भातल्या अनेक भागांमध्ये, खास करून पूर्व विदर्भामध्ये। त्यामुळे आता धरणांची पातळी वाढलेली आहे आणि त्यानंतर आजच्या पावसामुळे धरणांची वाढलेली पाण्याची पातळी आणि पावसाचा जोर अजून वाढला तर कुठेतरी जे नदीकाठांवर जे गाव आहे त्यांच्या तिथे पाणी घुसण्याची भीती व्यक्त करण्यात येते। पण तुर्तास जी माहिती आहे, सर्वत्र जी माहिती घेऊन झालेली आहे की आता विदर्भात सर्वत्र रिपरिप पाऊस सुरू आहे, पण पावसाचा जोर खूप नाही आहे। सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।